देखो सो अपन आपला देश स्वतंत्र झाला, पण अजूनही बहुजन समाज पारतंत्र्यात आहे. जातीवादाच्या पारतंत्र्यात महापुरुषांची जयंती साजरी केली तर इथे हत्या केली जाते, तेही आजच्या काळात. या व्यवस्थेने बहुजनांचे अधिकार चोपडीत बंद करून ठेवलेले आहेतच. आम्ही आवाज उठवला तर आमची नाडी भिंड काढली जाते, बायांवर बलात्कार केले जातात, आमची घरं पेटवली जातात आणि आमच्या या प्रश्नांवर भांडण्यासाठी ज्यांना आम्ही निवडून दिले ते या हरामखोरांच्या ताटाखालचं मांजर झाले. अरे यांच्याकडून तर काहीच अपेक्षा उरली नाही, पण या पोरांकडे पाहिलं एक आशा नक्कीच वाटते. यांची संघटना एका समाजापुरती नाही तर सगळ्या समाजातील प्रत्येक तरुणाला सोबत घेऊन बनवलेली संघटना आहे. आम्ही ठामपणे बोलतो, हा आक्रोश परिवर्तन आणणार म्हणजे आणणारच आणि त्यासाठी आपली एकजूट हवी. आपण एकजुटीने यांच्या पाठीशी उभं राहायला हवं, या संघटनेच्या पाठीशी उभं राहायला हवं. तेव्हाच या ज्या काही हत्या होतात ना त्या व्हायच्या बंद होतील. आपल्यासाठी अधिकार कायदे आहेत ते आपण समजून घेतले पाहिजेत. नेमके तेच आपल्याला माहिती नसतील मग न्याय कसा मिळणार? आपणही या देशाचे नागरिक आहोत. बाई, एक महत्वाचं काम निघाले, मला जावं लागेल. अरे पण आता सभा सुरू झाली ना, लगेच कुठं जातो? थोडं महत्वाचं आहे, जाऊन येतो लगेच. बाकीच्यांना रात्री भेटतो. हा, सगळं ठीक आहे ना? हा ठीक आहे, भेटतो, जाऊन येतो. आता ही लढाई आपल्याला कायदेशीर मार्गाने लढायची आहे. अनिलला न्याय मिळालाच पाहिजे. आणि तो न्याय जर मिळणार नसेल तर तो आम्ही त्याला मिळवून देऊ. मग आमच्यावर बोट ठेवू नका, त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल आणि हेच सांगायला या सभेत मी उभा आहे, असं मी या सभेद्वारे सांगू इच्छितो. काय रे, काय काय ही तुमची अशी अवस्था? ही अवस्था बघून ना काळीच तुटत रे माझं. आपल्या समाजात आहे ना, कार्य करताना पटकन क्रांती हवी असते म्हणून सगळे पेटून उठतात आणि डायरेक्ट शेवटच्या पायरीवर उडी मारतात आणि आपले हातपाय तोडून घेतात. अरे असं नसतं, एक एक पायरी चढायची असते. त्यांना कळत नाही. आमच्या हात मोडले तर आमच्याच गळ्यात पडतील ना. ते तुमच्या गळ्यात बांधणार नाही आम्ही, तेव्हा तुम्ही काळजी करू नका. तुमच्या गळ्याला कुणीही हात लावणार नाही. बघा बरं, तुमची काळजी वाटते म्हणून बोलतोय. तुम्ही आपली माणसं तर तुम्ही माझ्याच गळ्यात हात घालता. कसं आहे, तुमच्या डोक्यात आता शिजत असलेलं राजकारण आम्हाला कळणार आहे ना, पण तरी आमची विचारपूस करायला आलात त्याबद्दल आभार. अरे आपल्या हक्काच्या माणसाची कधी कुणी आभार मानतंय का? अरे ही समाजाची लढाई आहे,
आपापसात वाद घालून करायची नसते, संघटित होऊन करायची असते. बाकी मतभेद तर असे असतातच बाप पोरांमध्ये. आता बाप कोण पोरगा कोण हे कसं कळणार? तुम्ही मायबाप, आम्ही जनतेचे सेवक. राजकारणात जनता आपली मायबाप असते. अरे उसी माँ बाप को बेचते तुम, उसके हक का पैसा भी खाते तुम लोग. आता माय बापाचा पैसा लेकरा बाळाच्या कामी नाही येणार, तो कोणाच्या येणार? हा, पण आम्ही त्यांना कधी वाऱ्यावर नाही सोडत. सोडू शकणार नाही तुम्ही, तुम्हाला सोडता सुद्धा येणार नाही. त्याच्यावर चालेल ना तुमचं दुकान सगळं. बाबूराव, ज्या दिवशी या मायबापाला जाग येईल, समजेल तुम्हाला नीट करायला फार वेळ नाही लागणार. जाऊ द्या, तुमच्या समोर आम्ही काय बोलणार? तुमचं रक्त ज्वलंत, तुमची भाषा, तुमचं बोलणं एकदम झाल आहे. आमचं काय राहिलंय? आमच्याकडनं साधी काडी पेटना. आता आमचीच पेटायची वेळ आली आहे. पण तुम्ही काळजी करू नका, परिवर्तन बघूनच मी वर जाणार आहे. स्वतःची काळजी घ्या. समाजाला तुमची गरज आहे आणि मला सुद्धा. येतो. कसं आहे, लोक फार वाईट असतात. हात ताकदवान झाला ना की लोक बोली लावतात, आणि आपलीच माणसं आपली बोली लावतात. आपल्या लक्षात पण येत नाही. तेव्हा लक्ष ठेवा. येतो. जय भीम. चला. सिद्धांत कुठे आहे? बाहेर नाही आली पाहिजेत. पंचनामा नीट लिहून घे. अरे सर क्या बात आहे. अलग बेलाभ बघितलं का कोणाला? चळवळीचे कार्यकर्ते. बरं झालं तुम्ही स्वतःहून आलात. आमचा केवढा त्रास वाचवला तुम्हाला शोधण्याचा. काय केलंय काय यांनी? झालंय काय? म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही? सांगतो ना मी, सविस्तर सांगतो. तोपर्यंत तुमच्या मित्रांना भेटून घ्या. यादव, हॅलो. हा बोला साहेब. नाही नाही, आता तीच प्रोसिजर करत होतो. हो काय? ठीक आहे, चालेल. काय राव, तुमचं नशीबच खराब आहे. मस्त तुम्हाला आमच्या पाहुणचाराची संधी होती, पण हुकली. पुढच्या वेळेला नक्की पाहुणचार. यादव, यांना बाहेर काढा. रावबा, सांगितलं होतं तुम्हाला, क्रांती जरा दमानं घ्या. राजकारणाचा खेळ सगळ्यांनाच कळतो असं नाही, आणि तुम्ही तर राजकारणाच्या बाहेरची पोरं. पुढच्या वेळेला हे कुलूप उघडेलच असं नाही. जर कुलूप बंद तर तुमच्या चळवळी वळवळी सगळ्या बंद. आलं ध्यानात? चला जा, आणि मला कळवल्याशिवाय शहर सोडून जायचं नाही. चला निघा, चला. जामीन कोणी केला? माहिती नाही. पोलीस पण काही बोलले नाही. ये जो कुछ हुआ ना, ये बहुत बुरा हुआ. इसके बाद हमें बहुत ध्यान रखना पड़ेगा.
मला माझी चूक मान्य आहे. मी तिथे असायला हवं होतं. पुढच्या वेळेपासून मी काळजी घेईन. बरं, मला आता एक अर्जंट काम आहे, मला जावं लागेल. रुक ना. नाही, भेटू उद्या. साहेब, हम्म. मला एक गोष्ट कळत नाही. तुम्ही त्यांना सोडून द्यायला का लावलं? तेव्हाच का नाही सोडून दिलं? तेव्हाच सोडून दिलं असतं ना मग. त्यात काय मोठी गोष्ट आहे? तेच विचारतोय मी. तुम्ही तेव्हाच का नाही सोडून दिलं? ते तुम्हाला नाही कळणार. ते आमच्या समाजाचं राजकारण आहे. हे बरोबर आहे. राजकारण असेल तर आपल्याला काय करणार आहे? पण तरी पण साहेब, तुम्ही त्यांना एक रात्र आमच्या बरोबर ठेवायला पाहिजे होतं. सगळ्या संघटना, सगळ्या चळवळी सगळे विसरून गेले असते. नाही 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 नाही, चळवळ संपता कामा नये. या अशा संघटना आपल्याला मजबूत बनवतात. पक्षवाढीसाठी अशा संघटनांची गरज असते. पण साहेब, ती जी लोक आहेत ना, आगाऊ जी आहेत, म्हणून तर ते पाहिजेत आम्हाला. आपलीच पोरं आहेत ती. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा आम्ही नाही घेणार, तो कोण घेणार? आणि नाही घेता आलं तर इतकी वर्ष काय राजकारण काय असंच केलं का? हे बरोबर बोलले साहेब. साहेब, त्यांच्या बरोबर लोक पण खूप आहेत. लोक किती दिवस साथ देतात? लोकांना त्यांचंच पडलेलं आहे. मोजक्या लोकांच्या गरजा भागवल्या की बाकीच्यांना लालूच लागते. आणि शिकलेल्या लोकांना चळवळीचं काहीच पडलेलं नाहीये. त्यांनाही जवळ ठेवायचं आणि उरलेल्या लोकांना धर्माबाहेर येऊच द्यायचं नाही. कळलं? बाकी संघटनेवाले आहेतच का आम्हाला? क्या बात है. हे आपले साहेब आहेत ना, राजकारणातले सचिन तेंडुलकर आहेत. पण साहेब, ती जी लोक आहेत ना, ती एकत्र येतात अगदी घट्ट्यात घट्ट, मुठीसारखी. आणि मुठी बरोबर लढणं सोपं नाही. मग आपण मुठ्ठी सोबत लढायचंच नाही. आपण एकेका बोटासोबत लढायचं. मुठ्ठी बसून एक एक बोट कसं वेगळं करतो ना, बघाच तुम्ही. साहेब, वा, तुम्ही एकदम साहेबांनी ते एकदम सप्रेम जय भीम क्रांतिकारी. बसू का? ए भैया, 2 चहा टाक आणि साखर जरा जास्त टाक. काम अहो, असं काय बोलताय? आता काम नसेल तर माणसाने माणसाशी बोलायचं नाही का? काय काय टेबलावर चहा घ्यायचाच नाही, असा काही संघटनेचा नियम आहे का तुमच्या? तुम्हाला सांगतो, जो काम लाखों से नहीं होते वो एक चाय के प्याले से होते, असं कोणीतरी कुणाला तरी म्हटलंय. ए भैया, इथून पुढे काही असेल यांच्या चहा पाण्याचा खर्च माझ्या खात्यावर टाकायचा आतापासूनच, कळलं ना? अरे, समाजासाठी खूप मोठं काम करतायत, खूप मोठी संघटना आहे, खूप मोठी लोक आहेत, कळलं का? राजकारणी माणसं स्वार्थाशिवाय सख्या बापाला चहा पाजत नाही. तुझ्या खात्याच्या जीवावर उड्या मारतोय ना, त्या खात्यात पैसा आमच्या जनतेचा आहे.
त्यामुळे तुम्ही बाणगुळ आहे. तुम्ही काय आमचे पैसे भरणार? कामाचं बोल. त्याचं काय आहे भाऊ? हल्ली तुम्ही आम्हाला एकटे एकटे दिसायला लागलात. म्हटलं काय प्रॉब्लेम झालाय विचारावं, बाकी आमचा दुसरा काही हेतू नाही. हा? आणि कसं आहे, आपल्या माणसाचा समविचार आणि तो विचार फक्त बोलण्यात जाणवतो, त्याच्या वागण्यात जाणवत नसत. तर आपणच समजून जायचं की आता आपला वापर व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि महत्वाचं, ज्या ज्या ठिकाणी आपल्या माणसाला आपण आल्यावर खटकत, तर समजून जायचं की आपली गरज संपली. असं राजकारणात थोडंफार आमच्या साहेबाकडून शिकलो, बाकी काही म्हणणं नाही. थोडंफार नाही, बरंच काही शिकलाय. तुमच्या साहेबाचा आता अंधाराचा काळ सुरू झालाय. त्यामुळे तुम्ही तुमच्या साहेबापेक्षा नक्कीच मोठे होणार. बस का भाऊ? अहो खरं म्हणजे तुम्ही राजकारणात यायला पाहिजे. मी ना खोटं बोलत नाही. तुम्ही ना समोरच्याला त्याच्या शब्दात अडकवता. खऱ्या अर्थाने तुम्हाला राजकारणात स्कोप आहे. मी तर म्हणतो ना, तुम्ही राजकारणात स्कोप आहे हे वाक्यच चुकलंय. असं कसं? तो धंदा आमचा नाही, तुमचा आहे. त्यामुळे मला हे सांगूच नका. झालं असेल काम तर निघायचं इकडनं. चला. अहो ये बाबा, चहा परत घेऊन जा रे. ऐका भाऊ, ऐका ऐका. आपण जमलं तर चर्चा- साखर काढून घे. ऐका, चर्चा करतोय. तुम्हाला राजकारणात भविष्य आहे. अहो तुम्ही राजकारण करत असताना समाजकारण करा, संघटनेत काम करा. संघटनेला आम्ही मदत करू वाटलं तर. ये बाबा, ऐका ऐका ऐका, आम्ही मदत करू ना. रागू नका, हातात हात घ्या, फक्त घ्या. अहो घ्या हो. एवढं काय रागवणार? आता मला दाट संशय यायला लागलाय. कसला? सिद्धार्थचा. काय झालं?